सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसचं वक्तव्य अयोग्य असल्याचं सुळे म्हणाले, तर राज्य काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये फरक असल्याचंही सुळे म्हणाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी मी बोलले असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. अर्ध्या तासात देशाच्या काँग्रेसनं भूमिका मांडली असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. संजय काकणेंचं स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही आणि वाचलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. सुनेत्रा पवारांबद्दल मी सांगू शकते की सुनेत्रा वहिनींबद्दल एक स्टेटमेंट काँग्रेसने केलं ते अयोग्यच होतं. मी स्वतः काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलले आणि मी काँग्रेस लीडरशिपचे जाहीर आभार मानते. त्याचं कारण असं की मी काँग्रेसच्या लीडरशिपशी बोलल्यानंतर अर्ध्या तासातच काँग्रेसनी त्यांचा स्टँड क्लिअर केला आणि हे स्थानिक सोशल मीडियाची त्यांची कोणती स्थानिक महाराष्ट्रातली त्यांच्याकडून झालेलं आहे. हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही, हे पूर्णपणे देशाच्या काँग्रेसच्या लीडरशिपनी क्लिअर केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रातली काँग्रेस आणि देशाची काँग्रेस ह्याच्यामध्ये वेगळी मतं आहेत आणि केंद्रातल्या काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली की कुठल्याही महिलेबद्दल कशाला आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल असं का बोलावं. टीका करायला मराठी भाषामध्ये खूप ताकद आहे.